मॉर्निंग विद्याताई. गुड मॉर्निंग. दाद्या हा घे पेढा. विद्याताई हा घ्या पेढा. पेढा कशाबद्दल ग? सीए ची परीक्षा पास झाली का काय? नाही हो, माझ्या पहिल्या पगाराचे पेढे आहेत हे. आणि मी जेव्हा सीए पास होईन ना तेव्हा वेगळे पेढे आणीन आणि तुमच्यासाठी खास अख्खा पेढ्याचा बॉक्सच आणीन बघा. विद्याताई जामदार सर. अगं आज ते उशिरा येणार आहेत. कृष्णे पण फक्त पेढ्यावर भागवू नको बरं का, पार्टी पाहिजे. हा. पार्टी? कशाची पार्टी आणि कोणाची पार्टी? अरे पप्पे तुला पेढा द्यायचा विसरली. हा घे पेढा. कशाच पेढा आहे? माझ्या पहिल्या पगाराचा. बाद झाला पहिल्या पगाराचा कौतुक. काम करा, नवीन ऑर्डर आली आहे. गोडाऊन मध्ये जा आणि स्टॉक किती शिल्लक आहे ते सांग. ठीक आहे. काम करा, पार्टी करायला पाहिजे. राया ग्राइंडर दुरुस्त करून घेतलं आणि त्याचा पट्टा पण चेंज करून घेतलाय. बर बर. अरे पण गडबड कशाची एवढी? अरे तुला सांगितलं ना मगाशी कसली गडबड चालू आहे ती. अरे माझी तर सगळी कामं पूर्ण झालेत. काय पूर्ण झाल्यात कामं तुझी? तुला सांगितलं ना मगाशी खाण्यापिण्याची ऑर्डर दे म्हणून, त्याचं काय झालं? अरे ऑर्डर दिली, येईलच आता. येईल? अरे एवढी मोठी माणसं आपल्याकडे डील करायला येणार आहेत, त्यांना काय बिना चहा पाण्याचं बसवायचंय का? जबर पडदेशी बघून ये पण. आलो मी. नमस्कार. या या, स्वागत आहे तुमचं. या. गुले काजू बदाम खाऊन लईच भारी डोसकं चालतंय ग तुझं. आता तू या घरची महाराणी झालीच म्हणून समज, आणि तुझा ऋतिक या घरचा राजपुत्र. हा? नाही 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 नाही, राणीपुत्र. हा पर त्या कृष्णीला त्याच्या पायात बळी द्यायला लागणार. जाऊन तिकडं, पर आता माग नाही हटायचं. शेवटी ज्याचं त्याचं नशीब, आपल्याला काय करायचंय. पर गुले तुझं नशीब लई जोरात आहे. गुले आत्या कशी आहेस तू? अगं तू कशी काय अचानक? कुठपर्यंत आला प्लॅन ते विचारायला आले. गरीबा घरची मुलगी मिळाली ना रायाच्या लग्नासाठी. ते समज माझं मी बघून घेईन. तू फक्त रायाव ध्यान दी. फुलपाखरवानी निस्ती त्याच्या आजूबाजूला फिरत जा. ते सगळं करून झालं आत्या. त्याला वेळच नसतो माझ्याशी बोलायला, आणि असला तरी ती कृष्णामध्ये मध्ये तोंड खुपसत असते. तो भावच देत नाही मला. जाऊन दे, आता थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. तू फक्त मी जसं सांगते का नाही तसं करत राहा म्हणजे झालं. हे बघ, पोरगा पोरीला कवा भाव देतो ही बी काय मी सांगाय पाहिजे बी तुला. म्हणजे? अग अंतरा, तो वाईच राहायला आवडत्याला अशी कापड घालत जा. दिसातनं 3-4 वेळा फोन करत जा आणि त्याला विचारत जा कसा आहेस, काय करतोयस, आणि त्याला जे आवडतंय का नाही ती डब्यातनं वाईच रोज घेऊन येत जा. ओ माय गॉड, एवढं सगळं करायला लागेल? काहीतरी शॉर्टकट सांग ना आत्या. अंतरा, तुला जर ह्या घरात सून म्हणून यायचं असेल तर शॉर्टकट नाही, लई कष्ट करायला लागते. बर ते सगळं करेन मी, पण तुमचा प्लॅन सक्सेसफुल होईल ना? आणि तुझ्या मनाविरुद्ध झालं तर? ए अंतरे, गुली जसं ठरवती तसंच करते, आणि जर तसं नाही झालं तर ती घडवून आणते. वाव गुली आत्या, ग्रेट. अंतरा, मी जसं ठरवलंय तसं नाही झालं तर माझ्या डोसक्यात दुसरा बी प्लॅन तयार आहे. पर मला चांगलं ठाव आहे, मी जसं ठरवलंय तसंच होणार. या
कॉफी पट हाँ आपके बॉस कहाँ हैं? बुलाइए, उन्हें बिजनेस की बात करनी है। मैं बॉस हूँ इकडचा, इधर का। कॉफी तुम्हारे को भी घेऊ ना कॉफी। तुम्हारे को कोई त्रास तो नहीं हुआ ना इकडं आने को? मतलब ऐसा खड़बुड़ित रास्ते है ना गांव में, तो व्यवस्थित सगळं। हम टू द पॉइंट पे आते हैं। हमारे लिए कौन सी ऑफर है, शॉर्ट में बताइए। तुम्हारे को परवानगी है तो मराठी में बोलू का? ठीक आहे, तुम्ही मराठीमध्ये बोललं तर चालेल, मी ह्यांना हिंदीमध्ये समजून सांगतो. हे बघा, आमच्या कोहिनूरच्या हळदीत आहे का नाही, अजिबात केमिकलचा वापर केला जात नाही. हे तर सगळेच बोलतात. मग तुम्ही मला आमच्या हळदीमध्ये केमिकल दाखवा, आणि असं जर झालं तर माझे 5ही कारखाने बंद करून टाकेन. याला आपण कॉन्फिडन्स म्हणूयात का ओव्हर कॉन्फिडन्स? तुम्हाला पाहिजे ते म्हणा, पण आम्ही आमच्या कामात प्रामाणिक आहोत. आमची हळद प्रत्येक सुवासिनीच्या कपाळाला लागते, प्रत्येक स्वयंपाकघरात जेवणात टाकली जाते, आणि वेळ पडल्यावर जखमेवर बी लावली जाते. त्यामुळे आम्ही आमच्या गिरायकाचा विश्वास नाही तोडू शकत. हे संस्कार आम्ही आमच्या भाऊसाहेबांकडून शिकलोय. ही जी हळद आहे ना, ती पूर्ण शहराची ओळख व्हायला लागली आहे. कृतिक, जेवढा नैसर्गिक ठेवता येईल तेवढा नैसर्गिक ठेवायचा प्रयत्न करतो आम्ही, आणि सगळीकडे वापरता येईल अशी कोहिनूरची हळद आहे बघा. सर, हे घ्या पेढा. मी इथली एम्प्लॉई आहे. माझा पहिला पगार झाला म्हणून पेढे वाटायला आणले होते. हा घ्या पेढा. इस लड़की की पहली सैलरी है, इसकी वजह से सबको मिठाई बांट रही है. ओ आई सी, कॉन्ग्रेचुलेशन. थँक्यू. हे घ्या. कॉन्ग्रेचुलेशन. थँक्यू. बजरंग, क्वार्टर दे रे. 3,90,500 ह्यो आकडा म्हणजे इदा त्यांचं तुझ्या डोसक्या वाचलेलं कर्ज. चला येऊ द्या. बस ए, चला आवरा लवकर. चला पटापटा. कुणाला काय पाहिजे सांगा. हो दादा, आज एवढा उशीर का झाला? पाक दुपारची वेळ झाली की. अहो ताई, बातम्या फितम्या बघता का नाही? कसला तर मोर्चा निघाला होता, सगळा रस्ताच वाटच अडवून ठेवली होती, म्हणून उशीर झाला. बर भाऊ, ती माझी काय असेल ती भाजी काढून द्या. ठीक आहे चिठ्ठी. बर द्या चिठ्ठी. चला काढा लवकर, लय उशीर झाला. कधी भाज्या ऐकायच्या आता.
ही काय मी बाहेर नाही गेलो होय. अगं भाऊसाहेबांना पतपिढीव सोडलं आणि इकडे आलो. म्हणलं चला तेवढंच आशाला कामात मदत केली पाहिजे. आशा किती ग जड उचलती तू. त्यामुळेच ग माझ्या बाईची कंबर दुखते. किती काम करते ह्याची मला आधीच जाणीव व्हायला पाहिजे होती ग. आज काय चमत्कार झाला का काय? हा का पुण्यांदा लग्नाचा विषय आहे? नाही ग नाही. आज मला तुझी खरी किंमत कळली. अगं फक्त मी एकच काम करतोय पण तू घरातली कामं करते बाहेरची कामं करते. एवढं जमतंय तरी कसं तुला? एवढं बळ कुठलं येतंय तुझ्या अंगात? हवा आता त्यात काय एवढं? हा? आता आपली कृष्णा एवढी शिकत्या मोठी होते म्हणल्यावर कष्टाचं चीज झाल्यावर का वाटतंय की? मुंजा तंबाटू ठेवलंस का रे? हा ठेवलं. अहो हे काय? कोथिंबीर 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 एकदा खाल तर प्रेमात पडाल. कोथिंबीर कोथिंबीर. प्रेमपत्र तुला काय करायचंय त्याचं? काय तरीच मामा. अरे प्रेमपत्र म्हातारा झाला यावात असते प्रेमपत्र. भक्ती काय भक्ती. आशा मला काय म्हणायचंय? हा बोला की. एवढं लाल तांदूळचा सगळा ताजा आहे ना ग? एकदम ताजा आहे लाल भडक. पण मला काय म्हणायचंय आपल्या कृष्णाला आपण लहानपणापासून परीसारखी वाढवली का नाही राजकुमारी सारखी. मग तिच्यासाठी आता लग्नाला राजकुमार सारखाच पोरगा पाहिजे का ना असा घोड्यावर टाकटूक 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 करत येणारा. हा वा मामा वा. आणि मग समजा आपल्या कृष्णासाठी आपण असंच घर बघितलं ज्याला आपण पहिल्यापासून वळखतो. ज्यांचा राजवाडा वाटावा असा बंगला हाय. ज्यांचं तालुकाभर नाव हाय. आणि पोरगा बी असा की आपली कृष्ण पहिल्यापासून त्याला वळखते असा पोरगा भेटला तर मग. म्हणजे लय मोठं नाव असलेलं घराणं आहे काय? होय होय. आपल्या कृष्णासाठी म्हणताय? हो. हा तेच सांगतोय. सतरांदा तुम्हाला सांगितलं का कृष्णाचं शिक्षण झाल्याशिवाय तुम्हाला मी सांगितलं का नाही तिचं शिक्षण झाल्याशिवाय तिच्या लग्नाचा विषय घ्यायचा नाही. पण डोसक्यात तेच भूत आहे. तेच भूत आहे तुमच्या डोसक्यामध्ये. चांगली लागते शेंग घेऊन जा जाताना. म्हणून कोहिनूरच्या हळदीला सगळीकडे मागणी आहे. ओके डन. ठीक आहे ही डील आम्हाला आवडलेली आहे. आम्हाला यावर विचार करायला वेळ हवाय. आमच्या सरांशी यावर बोलतो आणि नंतर तुम्हाला सांगतो. चालतं. अहो खाल्लं नाही तुम्ही काय? ओके. काय बी करून ही डील झाली पाहिजे. दादा ही डील जर डन झाली ना तर आपली उडाल 10 करोडच्या वरती जाईल. पण पण काय मगाशी त्या कृष्णीने येऊन समजा पाच काय करून टाकला की दादा. मागच्या वेळेस पण तिने स्वतःहून डील घेतली होती. आता तू डील डन करणार स्वतः. एवढं ती मध्ये आली समजा डीलचा पाक इस्कूट करून टाकला. मला नाही वाटत की ते लोक परत फोन करतील म्हणून. डील गेली. एका साध्या पेड्यामुळे डील गेली आपली. आपण तू टेन्शन घेऊ दादा. आपण परत मेहनत करू आणि आपण नक्की डील डन करू. 10 कोटीचा बिझनेस एका साध्या पेड्यामुळे गेला. बाकी काय नाही. काय झालं सर? काय काम होतं का? तुझं पेढ वाटणं माझ्या मीटिंग पेक्षा महत्वाचं होतं का? आणि असं भर मीटिंग मध्ये घुसायचं नसतं. एवढी बी अक्कल नाही तुला? आता जरी डील नाही झाली तर ती चूक तुझी असेल. नाही सर सॉरी. पुण्यांदा अशी चूक होणार नाही बघा. अहो माझ्या लक्षातच आलं नाही आतमध्ये माणसं बसलेत ती. मग आत येताना परवानगी घ्यायची काय पद्धत बिद्धत असते का नाही? सॉरी सर. पुन्हा अशी चूक होणार नाही. यापुढे कायम येताना मी परवानगी घेऊनच आतमध्ये येत जाईन. इथनं पुढे कुठल्या मीटिंगला बी येणार नाही. उलट तीच बरं होईल. हॅलो. हा सर तुमची ऑफर आम्ही आमच्या सरांना सांगितली. त्यांना ती खूप आवडली. मग डील फायनल करायची काय? नाही आमच्या सरांना पुन्हा एकदा प्रेझेंटेशन हवं आहे. आणि ते प्रेझेंटेशन त्यांना हिंदी किंवा मराठीमध्ये चालणार नाही. त्यांना ते इंग्लिशमध्ये हवं आहे. सो तुमच्या बाजूने इंग्लिशमधून कोण प्रेझेंटेशन देणार आहे ते आम्हाला कळवा.
त्यानुसार आपण दुसरी मीटिंग अरेंज करू. हॅलो सर, ऐकताय ना? होय होय, मी करतो मीटिंगचं नियोजन आणि कळवतो थोड्या वेळात. ओके सर. कृष्णा कशी आली नाही अजून काही कळणं. एवढा वेळ झाला, येवाना यायला पाहिजे होती. काय ग बाय, एवढा वेळ का झालास तुला? मामी कारखान्यावर जरा जास्त काम होतं आज. बर आणखीन थोडा वेळ लावला असतास ना, मी तुला बघायला येणार होती. अगं नाही, काम झाल्यावर मी आणि मुंज गप्पा मारत बसलो ग. त्या नुकताच पेपर झाला ना, मग पुढं कसं काय करायचं त्याबद्दलच गप्पा मारत होतो. बर, पड्डीशी हातपाय तोंड धू, मी चहा ठेवती आणि तुझ्या आवडीची क्रीमची बिस्किट बी आणल्यात. मामी आले ग हातपाय धुवून. ठीक आहे. काय मग, कसं होतं आजचा दिवस? आजचा दिवस सर, हे घ्या पेढा. तुझं पेढं वाटणं माझ्या मीटिंग पेक्षा महत्वाचं होतं का? आणि असं भर मीटिंग मध्ये घुसायचं नसतं, एवढी बी अक्कल नाही तुला? काय ग, काय झालं? काही नाही, भारी गेला बघ आजचा दिवस. आज मी कारखान्यात समदेसनी पेढे वाटले, लई कौतुक केलं सगळ्यांनी. समदे म्हणाले मामा मामीच्या कष्टाचं चीज केलं पोरीनं. हा मग ती तर आहेच की. तुला असं हसताना मोठं झालेलं बघितलं ना की लई भारी वाटतं बघ मला. तुला असं बघितलं की माझा समजा थकवा निघून जाते. कायम अशीच राहा, लई मोठी हो. काय ग, तुझा मामा तुला काय बोलला काय? नाही ग, मामा कशाबद्दल बोलणार होता का? ओ मामी, राया आज कसं येणं केलं? या की आतमध्ये. ठीक आहे. अहो, हे कशा पाय आणायचं? काय गरज होती त्याची? या. घ्या हो, घ्या. हा, या बसा. चहा घेता ना का? चहा आणते. नाही नाही, नको. अहो, राईस घ्या की चहा. नको नको नको. तुमची तब्येत कशी आहे आता? बरं वाटतंय ना? होय, बरी आहे. अहो, बसा की तुम्ही. अहो नाही ना ग, बरी आहे मी. आज अचानक कसं येणं केलं? काय काम होतं का? सहजच आलो होतो, म्हणजे तुमची तब्येत कशी आहे तेच बघायला आलो होतो. उद्या एका कंपनी सोबत 5 स्टार हॉटेलमध्ये मीटिंग आहे. लईच भारी किंमत, लई मोठा हॉटेल असेल ना का? होय होय, अहो लय मोठी कंपनी आहे. करोड रुपयाच्या वर टर्नओव्हर आहे त्यांचा. त्यांच्या अशा 10-15 कंपन्या आहेत. त्यांना आपली हळद लागणार आहे, त्याचीच मीटिंग आहे उद्या. तुम्हाला सांगते, माझं बी सपन आहे बघा. कृष्ण सीए झाली का नाही की तिने बी अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत मोठ्या माणसांसोबत मिटिंग कराव्यात आणि त्या लोकांवर तिने इंग्रजीतून बोलावं. त्या समध्या लोकांनी तिचं लई कौतुक करावं. एकदा कधीची इच्छा पूर्ण झालं की नाही? कशाला पूर्ण व्हायला लागतंय तेव्हा? तिची इच्छा असेल तर उद्या तिला करू दे की मीटिंग. म्हणजे शिक्षण पूर्ण करेलच की ती, पण तिची इच्छा असेल तर उद्याची मीटिंग ती करेल. मी नाही येणार. का असं काय करतेस कृष्णी? एवढी मोठी संधी आहे. अगं मामे, मी अजून शिक्षण घेते आणि शिक्षण घेते तोवरच मीटिंगा कुठं करू? आणि असं बी मीटिंग मध्ये मला कसं वागायचं, कसं बोलायचं हे कळत नाही ना ग, म्हणून. अहो मामी तिला. सर, उद्याच्या मीटिंगची तुम्हाला तयारी करायची असेल ना, आणि मला बी लई अभ्यास आहे बघा. बरोबर. मामी
येतो मी. बाई चहा घेऊन जा ना. नाही परत घे. हं?